पु ल देशपांडे यांची म्हैस ही साहित्यकृती न वाचलेला माणूस असा दुर्मिळच आहे आणि आता याच लोकप्रिय म्हैस या साहित्यकृतीवर चांदी नावाचा सिनेमा तयार होतोय। या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडलाय। बालकाश्रमातल्या 67 मुलांच्या हस्ते अनोख्या पद्धतीने हा मुहूर्त करण्यात आला। सिनेमाची निर्मिती प्रभाकर फिल्म्स करते आणि यामध्ये रमेश देव, वैभव मांगले आणि संतोष पवार यांच्या मुख्य भूमिका आहेत। 1957 मध्ये घडलेल्या घटनांमधून उभ्या राहिलेल्या व्यक्तिरेखा या सिनेमातून आपल्याला दिसणार आहे आणि लवकरच या सिनेमाचं गोव्यामध्ये चित्रीकरण सुरू होणार आहे। एवढं सांगेन की मला खरंच चांगला रोल मिळालाय किंवा त्यामध्ये जितके रोल्स आहेत सगळे इतके सुंदर आहेत आणि अनिलनं ते इतके छान पेंट केलेले आहेत की म्हणजे भाईनं मगाशी जे मी म्हणालो की भाई जर आता असते तर निश्चितपणे त्यांनी अनिल पवारचं कौतुक केलं असतं आणि भाईंचं तेवढं मन मोठं होतं। म्हैस या कथेला कुठेही हात न लावता किंबहुना त्याच्यामध्ये अजून 2-3 छान गोष्टी घालून एक त्याचा एक छान काय म्हणतो आपण मेनू एक पदार्थ बनवलाय त्याने म्हैसचा आणि खूप चांगला बनवलाय। आणि मला वाटतं दत्तू हे माझं त्यात कॅरेक्टर आहे जे संगमेश्वरी बोलीभाषा बोलतं, त्याच्यामुळे मला वाटतं या निमित्ताने कोकण एक चांगला आपल्याला एक टेरिटरी मिळेल या सिनेमाच्या निमित्ताने की म्हैस हा कोकणामध्ये घडलेली घटना, एकमेव पुलंची कथा आणि त्याच्यामध्ये मी संगमेश्वरी बोलीभाषा बोलणारा माणूस आणि अनेक कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये संगमेश्वरी बोली बोलता आहेत, त्याच्यामुळे कोकणवासियांच्या अधिक जवळ जाणारा आणि तरीही तसा ग्लोबल असणारा विषय सिनेमा आहे असं मला वाटतं। आणि यानंतर सलाम महाराष्ट्रामध्ये वेळ झाली एका ब्रेकची। पहा फक्त IBN लोकमत।